आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिच्या आत अगदी पोटात नक्की काय दडलंय? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? तर आज आपण पृथ्वीच्या याच अंतरंगाचा म्हणजे तिच्या आतल्या भागाचा एक खूपच रोमांचक प्रवास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर पृथ्वीच्या आत नक्की आहे तरी काय? हे खरं तर एक मोठं रहस्यच आहे. का? कारण आतलं तापमान आणि दाब इतका प्रचंड आहे, इतका जास्त की आपण थेट आतमध्ये जाऊन पाहूच शकत नाही. मग प्रश्न हा उरतो की शास्त्रज्ञांना हे सगळं कळलं तरी कसं? आता गंमत बघा, या इतक्या मोठ्या भूशास्त्रीय रहस्याची एक किल्ली कुठं सापडते माहितीये? आपल्या स्वयंपाकघरात. हो, अगदी बरोबर ऐकलं, एका साध्या दुधाच्या पातेल्यात. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल, खरे. पण आठवते, आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये करून पहा नावाचा एक भाग असायचा. हो, तोच साधा प्रयोग. तोच आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाबद्दलची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकवतो. प्रयोग तसा अगदी सोपा आहे. बघा, दूध तापून उकळलं की गॅस बंद करायचा आणि पातेल्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता थोड्या वेळाने काय होतं? दुधावर साय येते, म्हणजे तो एक जाड थर जमा होतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही साय खालच्या दुधापेक्षा नेहमी थंड असते. आणि खरी गंमत तर पुढे आहे. पातेलं जर पुन्हा मंद आचेवर ठेवलं ना, तर ही साय चक्क हलायला लागते. बरं, आता या साध्या प्रयोगाचा आणि आपल्या पृथ्वीचा संबंध काय? तर बघा, पातेल्यात जसा गरम दूध आहे, तसंच पृथ्वीच्या आत प्रचंड उष्ण वितळलेला पदार्थ आहे. त्यालाच आपण शिलारस किंवा मॅग्मा म्हणतो. आणि दुधावर जशी ही थंड साय असते, अगदी तसंच पृथ्वीवर आहे भूकवच, जो एक थंड आणि घनरूप थर आहे. म्हणजे हा दुधाचा प्रयोग फक्त एक उदाहरण नाही आहे, तर तो चक्क पृथ्वीच्या जन्माची गोष्ट सांगतो. चला पाहूया कशी. चला एक कल्पना करूया. अगदी सुरुवातीला आपली पृथ्वी म्हणजे एक तप्त धगधगता वायूचा गोळा होती. आता जसं पातेल्यातलं दूध थंड होताना, अगदी तसंच पृथ्वी बाहेरून आतल्या दिशेने थंड होत गेली. आणि यामुळे काय झालं? तिचा जो वरचा भाग आहे तो थंड आणि घट्ट झाला. याच भागाला आपण भूकवच म्हणतो. पण आतला भाग, तो मात्र आजही त्या गरम दुधासारखाच प्रचंड उष्ण आणि द्रवरूप आहे. ओके, दुधाची उपमा छान आहे, सगळं समजलं. पण हे झालं एक उदाहरण. शास्त्रज्ञांनी हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध कसं केलं? म्हणजे त्यांच्याकडे पृथ्वीच्या आतल्या भागाबद्दलचे नेमके कोणते पुरावे आहेत? चला तर मग आता पाहूया ते पुरावे, ते धागेदोले, ज्यांच्या आधारावर शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या अंतरंगाचं हे सगळं चित्र उभं केलंय. एक लक्षात घ्या, हे पुरावे थेट नाहीत, पण तरीही खूप महत्त्वाचे आहेत. यात काय काय येतं? तर ज्वालामुखीचे उद्रेक, भूकंपाच्या वेळी निर्माण होणाऱ्या लहरी, खाणींमध्ये जसं जसं आपण खोल जातो तसं तसं वाढणारं तापमान आणि दाब, हे सगळे धागेदोरे फक्त एकाच गोष्टीकडे इशारा करतात की पृथ्वीचा आतला भाग म्हणजे अंतरंग प्रचंड उष्ण आणि अस्थिर आहे. आणि या सगळ्या पुराव्यांमध्ये जो सगळ्यात स्पष्ट, सगळ्यात ठोस पुरावा आहे तो म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. जरा विचार करा, ज्वालामुखीतून जो लावारस बाहेर पडतो तो इतका प्रचंड उष्ण असतो की ह्या एका गोष्टीवरूनच कळतं की पृथ्वीचा अंतरंग हा उष्ण आणि द्रवरूपच असणार. आता हा लावारस म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर पृथ्वीच्या पोटातून बाहेर आलेला वितळलेल्या खडकांचा एक तप्त प्रवाह. हा लावारस म्हणजे जणू काही पृथ्वीच्या आतून आलेला एक सॅम्पलच आहे, जो तिथल्या प्रचंड उष्णतेची थेट डोळ्यांना दिसणारी साक्ष देतो. तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपली पृथ्वी म्हणजे फक्त एक शांत, थंड गोळा नाहीये. अरे, तो एक जिवंत आणि सतत बदलणारा ग्रह आहे. आपल्या पायाखालची जमीनसुद्धा सतत, अगदी मंद गतीने का होईना, पण हालचाल करत असते. याचा अर्थ काय? की आपलं भूकवच, ज्यावर आपण राहतो, ते स्थिर नाहीये. ते एखाद्या विशाल महासागरावर तरंगणाऱ्या मोठ्या जाड थरासारखं आहे. आणि हा महासागर कशाचा आहे? तर आतल्या त्या तप्त वितळलेल्या खडकांचा. आणि याच आतल्या उष्णतेमुळे भूकवचाची सतत मंद हालचाल सुरू असते. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपण जमिनीवर अगदी स्थिर उभे असाल ना, तेव्हा एक विचार नक्की करा. आपल्या पायाखालची ही जमीन आपल्याला कितीही शांत वाटत असली तरी ती खरंच शांत आहे का?